वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग सब्जेक्टचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणार आहे। बघा MSBT डिप्लोमा फर्स्ट इयर सेमिस्टर 2चा जो सब्जेक्ट आहे फॉर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ग्रुप, प्रोडक्शन इंजिनिअरिंग ग्रुप अँड मेकॅट्रॉनिक्स या सगळ्यांसाठी हा सब्जेक्ट कॉमन आहे। आणि त्याचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणार आहे फॉर द कोर्स कोड और सब्जेक्ट कोड 312311। बघा के स्कीमचा हा सब्जेक्ट आहे आणि हा मोस्टली सब्जेक्ट आहे हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपसाठी आहे। तर याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणत्या क्वेश्चनवरती जिथे जास्त क्वेश्चन रिपीट होतात हे आपण याचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे। बघा हे जे ॲनालिसिस केलेलं आहे ते जे दोन क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत MSBT डिप्लोमाचे समर 24 आणि विंटर 24 याच्या बेसवरती केलेलं आहे आणि मोस्टली MSBT हा सेम पॅटर्न तिथे फॉलो करते। बघा याच्यामध्ये आपण सर्वात पहिले समजून घेऊ। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याचीसुद्धा लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा आता क्वेश्चन पेपर ॲनालिसिस स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 बघा मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगेल का कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत आणि कुठल्या सॉलिडवरती किंवा टॉपिकवरती तुम्हाला ते फोकस करायचं आहे, मोस्टली ते रिपीट होतील। आता क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट एनी टू। बघा अटेम्प्ट एनी टू 8 मार्क्ससाठी दोन क्वेश्चन इथे येतील, प्रोजेक्शन ऑफ लाईनवरती आणि एक क्वेश्चन असेल प्रोजेक्शन ऑफ प्लेनवरती। देन क्वेश्चन नंबर 2 बघा आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये लाईनचे एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत, ओनली फॉर द फर्स्ट क्वाड्रंट। तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंटचे न्यूमेरिकल स्टडी करायचे आहेत आणि प्रोजेक्शन ऑफ प्लेनमध्ये तुम्हाला तिथे नंबर ऑफ प्लेन स्टडी करायचे आहेत, सर्क्युलर प्लेन, हेक्झागोनल, पेंटागोनल, स्क्वेअर। मग तुम्ही तिथे फोकस करा सर्क्युलर प्लेनवरती किंवा सर्क्युलर प्लेटवरती, मोस्टली हा न्यूमेरिकल रिपीट होण्याचे चान्सेस तिथे जास्त असतात। बाकी पण स्टडी करा, एकदम सिंपल आहेत। क्वेश्चन नंबर 2 अटेम्प्ट एनी टू 12 मार्क्स, दोन क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत, एक क्वेश्चन असेल प्रोजेक्शन ऑफ प्लेनचा, दोन क्वेश्चन असेल तुमचे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचे। बघा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचं काय आहे, तुम्हाला एक 3D व्ह्यू दिलेला असतो, त्याला तुम्हाला 2D मध्ये कन्वर्ट करायचं आहे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू। याची कन्सेप्ट माहिती असेल तर हे सुद्धा न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन रिपीट होऊ शकतो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमध्ये। क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट एनी 3 18 मार्क्स। बघा दोन क्वेश्चन तुमचे आहेत प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, दोन क्वेश्चन आहेत तुमचे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड। आता बघा प्रोजेक्शन ऑफ सॉलिडमध्ये तुम्हाला फोकस करायचं आहे सिलेंडर आणि कोनचे न्यूमेरिकल, त्यानंतर तुम्हाला तिथे स्क्वेअर पिरॅमिड आणि स्क्वेअर प्रिझमचे न्यूमेरिकल स्टडी करायचे, त्यानंतर तुम्ही बाकी न्यूमेरिकल स्टडी करा। सर्वात पहिले फोकस करा कोन, सिलेंडर, देन स्क्वेअर पिरॅमिड आणि स्क्वेअर प्रिझम। देन इंटरसेक्शन ऑफ सॉलिडमध्ये पण सेम सिलेंडर टू सिलेंडरचा न्यूमेरिकल स्टडी करा, म्हणजे होरिझॉन्टल सिलेंडर आहे, व्हर्टिकल पण सिलेंडर आहे, त्यानंतर व्हर्टिकल कोन आहे आणि होरिझॉन्टल सिलेंडर आहे, या दोन न्यूमेरिकलवरती फोकस करा, देन बाकी न्यूमेरिकल नंतर स्टडी करा। देन क्वेश्चन नंबर 4 अटेम्प्ट एनी टू 16 मार्क्स। बघा एक क्वेश्चन असेल सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू, एक असेल प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, एक असेल DLS। अगेन इथे तुम्ही सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू म्हणजे सेम हाच न्यूमेरिकल इथे विचारला जातो, पण इथे आपण हॅचिंग लाईन शो करतो, तर कट सेक्शन शो करतो। आणि प्रोजेक्शन ऑफ सॉलिडमध्ये कोन, सिलेंडर, पिरॅमिड आणि स्क्वेअर पिरॅमिड आणि स्क्वेअर प्रिझमवरती फोकस करा। आणि अगेन DLS वरती DLS म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस, DLS ऑफ द सिलेंडर आणि DLS ऑफ द कोन याच्यावरती फोकस करा। देन अगेन प्रिझम आणि पिरॅमिड, स्क्वेअर प्रिझम आणि स्क्वेअर पिरॅमिडवरती फोकस करा। तर बघा मोस्टली तुम्हाला जेव्हा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर येईल तर तुम्हाला कोन आणि सिलेंडरचे 2-3 न्यूमेरिकल तरी दिसतील, त्यासाठी तुम्ही हे प्रॉपर न्यूमेरिकल स्टडी करा। क्वेश्चन नंबर 5 अटेम्प्ट एनी टू 16 मार्क्स। इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचा एक न्यूमेरिकल, DLSचा एक न्यूमेरिकल, DLSचे दोन न्यूमेरिकल। आता मोस्टली इथे ना ह्या क्वेश्चन नंबर 5 A मध्ये कोन टू सिलेंडर याचा न्यूमेरिकल विचारला जातो, म्हणजे व्हर्टिकल कोन असतो आणि होरिझॉन्टल सिलेंडर असतो, याचा न्यूमेरिकल मोस्टली विचारला जातो। आणि DLS मध्ये सेम तुम्ही कोन, सिलेंडर आणि स्क्वेअर प्रिझम आणि स्क्वेअर पिरॅमिड याच्यावर फोकस करा, बाकीचे न्यूमेरिकल तुम्ही जसं वेळ भेटेल तसं प्रॅक्टिस करा। बघा याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।